नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्नसाठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे। जी तुमची आता येणारी प्रिलियम आहे सप्टेंबर मध्ये, तर या प्रिलियम साठी काही विशेष सेशन आपण इथं कंडक्ट करत आहोत। याच्यासाठी आपण जर इथं बघितलं तर आपली ही जी वर्णनात्मक परीक्षा आहे यूपीएससीचा पॅटर्न आयोगाने फॉलो केला असं आपण म्हणू शकतो। तर आपले प्रिलियमचे जे पेपर्स असतील ना, तर प्रिलियम्सचे पेपरचं सुद्धा स्वरूप डेफिनेटली तुम्हाला आता बदललेलं दिसणार आहे। म्हणजेच आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं एमपीएससीच्या प्रीवियस इयरच्या क्वेश्चन पेपर सोबतच यूपीएससीचे जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे जीएस चे पेपर, जीएस 1 चा पेपर असो किंवा सीसॅटचा असो, ते आपण इथं अभ्यासलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण इथं आज एकत्र आलेलो आहोत। तर आजचं जे सेशन आहे, जो यूपीएससीचा 2024 चा क्वेश्चन पेपर आहे, तो आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत। पहिल्यांदा आपण पॉलिटी हा सब्जेक्ट घेतलेला आहे। पॉलिटीचे क्वेश्चन्स बघा तुम्ही 2025 ला कशा पद्धतीनं यूपीएससीने विचारले होते, कारण का बदलता ट्रेंड जो आहे तो तुमच्या लक्षात येऊन जाईल। आणि आता 25 ला जर आयोगाने यूपीएससीच्या क्वेश्चन पेपर मधून क्वेश्चन पेपर विचारले तर तुम्हाला तिथे डेफिनेटली या सेशनचा फायदा होईल। इंडियन पॉलिटीसाठी तुम्ही आपल्या पब्लिकेशनचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे वर्णनात्मक परीक्षेसाठी आणि तुमच्या प्रत्येक एक्झाम साठी, जिथं जिथं तुम्हाला पॉलिटी विचारत आहेत, तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या पुस्तकामधून तुमचा जीएस पेपरचा भाग कव्हर होतोय। ऑप्शनल साठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडत आहे, प्रिलियम साठी उपयोगी पडत आहे। तर इथं स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्राचा आहे। परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी एक उत्तम असा एकमेव संदर्भ ग्रंथ आहे, जो तुम्हाला मराठीमध्ये मिळत आहे। केसागर पब्लिकेशन पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल, सोबतच अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण तुम्ही मागवू शकता, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। तर या पुस्तकामधून तुम्हाला उत्तरं मिळून जातील, जे आपले क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा पुढच्या ज्या प्रिलियमची तुम्ही तयारी करताय आता सप्टेंबर मधल्या, तर इथून तुमचा सगळा सिलेबस कव्हर होऊन जाईल। स्पेशली म्हणजे मेन्सचा सुद्धा तुमचा सगळा सिलेबस इथून कव्हर होतो। ठीक आहे, ओके। तर स्टार्ट करूया आपण सेशनला। तर यूपीएससी 2024 च्या क्वेश्चन पेपर मधला पहिला क्वेश्चन आहे, इथं बघा। फर्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 पर्यंत काय म्हटलंय बघा, डिसेंबर 2023 पर्यंत भारत सरकारने किती परिसीमन आयोगांची स्थापना केली आहे। बघा, परिसीमन आयोग आहे का, याच्या आधी पण तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न जे होते प्रत्येक एक्झामला असतात, आपल्या कंबाईनला असू द्या किंवा राज्यसेवेला, तुम्ही अभ्यास केलेला असेल परिसीमन आयोगाबद्दल। तर याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। पण इथं स्पेसिफिक तुम्हाला काय म्हटलंय की किती परिसीमन आयोगांची स्थापना केली, 1, 2, 3, 4। ठीक आहे, क्वेश्चन पेपर आहे यूपीएससी 2024। ओके, चला बघा। तर उत्तर काय असेल, तुम्ही जर लेक्चर बघत असाल तर तुम्ही तुमची उत्तरं पण नोट डाऊन करून घ्या। तर इथं बघा, भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये 4 वेळा परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। किती वेळा? 4 वेळा। ठीक आहे, याच्यामध्ये 1952 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1952 अंतर्गत, एक नंबर देते मी इथं 1952 मध्ये, 1952 जो कायदा आहे परिसीमन आयोग कायदा, त्या कायद्याअंतर्गत। त्याच्यानंतर 1963 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1962 अंतर्गत। त्याच्यानंतर 1973 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1972 अंतर्गत आणि 2002 मध्ये परिसीमन आयोग कायदा 2002 अंतर्गत। इथं आपल्याला या परिसीमन आयोगामध्ये बदल झालेले दिसून येत आहेत। ठीक आहे, म्हणजे लोकसंख्येतील बदलाची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती देशाच्या प्रादेशिक मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणं म्हणजे सीमांकन। तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा की जी लोकसंख्यामध्ये बदल होतोय, बरोबर, तर या बदलाच्या पार्श्वभूमीवरती देशाचे जे प्रादेशिक मतदारसंघ आहेत, या प्रादेशिक मतदारसंघाच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा निश्चित करणं म्हणजे काय,
सीमांकन करणं. ठीक आहे, ओके क्लिअर. बघा आपल्या संविधानाचा आर्टिकल 82 कलम 82 मध्ये काय तरतूद आहे. आता याच्या तरतुदी असतात ना, लक्षात घ्या. डेफिनेटली आता पेपर जे आहेत ते तुम्हाला थोडं नव्या पद्धतीने सेट झालेले दिसणार आहेत आणि मेन्स साठी तुम्हाला हे आर्टिकल लिहायचं आहे. जर परिसीमन आयोगावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला तर संविधान कलम 82 तुम्हाला तिथं माहित पाहिजे. 82 मध्ये काय तरतूद केलेली आहे की प्रत्येक जनगणनेनंतर संसदेने सीमांकन कायदा करावा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. संविधान आर्टिकल 82 काय सांगतं की जेव्हा जेव्हा इथं जनगणना होईल त्याच्यानंतर संसदेनं सीमांकन कायदा केला पाहिजे. ठीक आहे, ओके. भारतामध्ये सीमांकन आयोग ही एक उच्च अधिकार असलेली संस्था आहे, लक्षात घ्या, ज्यांच्या आदेशांना एक कायद्याचं बळ आहे म्हणू शकता. आणि या आदेशांना म्हणजे यांचे जे अधिकार असतात, सीमांकन आयोग ही जी उच्च अधिकार असलेली संस्था आहे, तर यांच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयामध्ये आवाहन देता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे याचं आन्सर काय आहे बघा, 4 वेळा. ठीक आहे. डेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत कधी कधी इथं सीमांकन आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथं आपण परिसीमन आयोगाबद्दल घेतली जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथून तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात, आर्टिकल वरती पण क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, ओके. म्हणजे पर्याय डी इथं आपला बरोबर आहे. क्वालिटी बुक्स वाचा. क्वालिटी बुक्स मध्येच तुम्हाला असं कंटेंट मिळणार आहे. अदरवाईज इतर ठिकाणी परिसीमन आयोगाबद्दल जास्त माहिती तुम्हाला मिळणार नाही. दुसरा क्वेश्चन आहे संविधान 71वी सुधारणा कायदा 1992. लक्षात घ्या. आता हे जे प्रमुख घटना दुरुस्ती आहेत ना, या तर आपल्याला कराव्याच लागतात. याच्या आधी पण पॉलिटीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितले. तर संविधानामध्ये 71वी सुधारणा जी झालेली आहे, या सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यासाठी संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सुधारणा केली. लक्षात घ्या. खूप सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त तुम्हाला ही जी 71वी घटना दुरुस्ती आहे किंवा सुधारणा आहे ना, त्याच्या अंतर्गत कोणत्या भाषेचा समावेश केला हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे. तर सुरुवातीपासूनच 22 भाषा होत्या का नाही हे आपण वाचलेलं आहे की सुरुवातीपासून 22 भाषा नव्हत्या. मग इथे तुम्हाला ऑप्शन दिलाय कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि मैथिली. आणि खाली तुम्हाला कोड दिलेले आहेत, त्या कोड मधून तुमचं उत्तर तिथं शोधायचं आहे. लक्षात घ्या. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन कसे असतात माहिती का. आता इथे 71वी सुधारणा कायदा हे वाचावंच लागणार आहे आपल्याला. बरोबर, लक्षात आलं. तेवढं वाचलं की आपण लगे खाली उत्तराकडे येऊ शकतो, कारण आपल्याला माहिती की समावेश कुठं करणार आहेत, 8व्या अनुसूचीमध्येच करणार, त्याच्यामुळे पुढचं वाचायची गरज नाही. ओके क्लिअर. तर हा वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या. 8वी अनुसूची जी आहे ना ती काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. 8वी अनुसूची व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा याच्यामध्ये या 8व्या अनुसूचीमध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या ज्या अधिकृत भाषा आहेत ना त्या भाषांची एक लिस्ट आहे, एक यादी आहे. ठीक आहे, ओके. आता भारतीय संविधानाचे भाग आपल्याला माहित पाहिजेत. त्या भागामधले कलम, जसं की इथं कलम 343 ते 351, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अधिकृत भाषांचा उल्लेख आहे. कारण इथं तुम्हाला भाषा विचारतील, पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला भाग विचारू शकतात किंवा आर्टिकल विचारू शकतात. तर इथं तुम्ही लक्षात ठेवा आर्टिकल 343 ते 351 अधिकृत भाषांचा उल्लेख इथं केलेला आहे. ठीक आहे, ओके. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे. लक्षात आलं. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जरी संविधानाच्या अनुसूचीमध्ये आता तुम्हाला 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा दिसतात, पण सुरुवातीला होत्या का नाही, सुरुवातीला फक्त 14 भाषा होत्या. लक्षात आलं. 1967 मध्ये त्याच्यामध्ये सिंधी भाषा जोडण्यात आली, हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर 1992 71वी घटना दुरुस्ती, इथं कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके क्लिअर. म्हणजे किती वेळा, पहिल्यांदा 67 मध्ये, त्याच्यानंतर 92 मध्ये आणि 8व्या अनुसूचीमध्ये एकूण संख्या झाली होती 18. म्हणजे जेव्हा 71वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा इथं एकूण भाषांची संख्या किती झाली होती, 18 झाली होती. बरोबर. मग 2004 मध्ये लागू झालेल्या 92व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे बोडो, डोगरी, मैथिली आणि संताली या भाषांचा समावेश करण्यात आला. आणि सध्या जर बघितलं तर संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. ओके क्लिअर. म्हणजे तुम्हाला इथे माहित पाहिजे की ही जी 8वी अनुसूची आहे ना, या 8व्या अनुसूचीशी संबंधित
3 घटना दुरुस्त्या कोणत्या आहेत? तोंडपाठ पाहिजे. कोणत्या घटना दुरुस्तीनं कोणती भाषा जोडली? जसे की 1967 सिंधी भाषा, 1992 मणिपुरी, नेपाळी आणि कोकणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2004 हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. याच्या पलीकडे या अनुसूचीशी रिलेटेड काहीही अवघड तुम्हाला विचारलं जात नाही. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन किती लेंदी आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, एकच मिनिट थांबा. हा सॉरी, इथं काय झालंय, माझ्याकडे इथं नंबर द्यायचे राहिले. इथं 1 नंबर करते, इथं 2 नंबर करते, इथं 3 नंबर करते. ठीक आहे. भारतीय संविधानाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? लक्षात घ्या, भारतीय संविधानाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हे पहिलं विधान आहे. संविधानाच्या भाग, आता हे भाग तुम्ही व्यवस्थित बघा. 10 आहे, 11 आहे, 9 आहे, 11A आहे. हे रोमन लिपीमध्ये जे भाग देतात ना, आपण काय करतो, आपण आपल्याला वाटतं की येऊन जाईल आपल्याला परीक्षेमध्ये, पण जर प्रॅक्टिस नसेल तर प्रॉब्लेम होतो. फक्त भाग चेक करा. नगरपालिकांचे अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. संविधानाच्या भाग 18 मध्ये आणीबाणीच्या तरतुदी दिल्या आहेत. संविधान दुरुस्तीशी संबंधित तरतुदी संविधानाच्या भाग 20 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन जर तुम्हाला भाग माहित असतील कोणत्या भागामध्ये काय विचारले, आणि हाच क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोणत्या भागामध्ये काय दिलेलं आहे आणि खाली तुम्हाला कोड दिले, त्या कोडचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. बघा आता इथं आपलं जे उत्तर आहे ते आहे ड ऑप्शन. 1, 2 आणि 3 तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. तर लक्षात घ्या, सगळ्यात सोपं आहे संविधानाचा भाग 9अ जे आपल्याला रोमन लिपीमध्ये दिले, बरोबर. तर भाग 9अ हा संविधान 74वी सुधारणा कायदा 1992 द्वारे समाविष्ट करण्यात आलाय. सगळ्यांनाच माहिती, बरोबर. फक्त रोमन मध्ये दिलं तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. याच्यामध्ये शहरी पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिकांशी संबंधित तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणून विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. बरोबर, लक्षात आलं. त्याच्यानंतर संविधानाचा भाग 18 जो आहे, राष्ट्रीय राज्य आर्थिक आणीबाणीसह आणीबाणीसाठी तरतुदी आहेत. ओके, म्हणून विधान 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 368 संविधान आणि त्याच्यातील तरतुदीमध्ये सुधारणा 20 भाग 20 जो आपण म्हणतो ना, संसदेच्या अधिकाराबद्दल माहिती आहे. म्हणजे असं म्हटलंय की संसद घटना दुरुस्ती करण्यासाठी विहित केलेल्या प्रक्रियेनुसार कोणतीही तरतूद जोडून, बदलून किंवा रद्द करू शकते. म्हणून विधान 3 बरोबर आहे. तर सोपं काय आहे, इथे भाग विचारलं पण ते भाग कशाशी रिलेटेड आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतीय संविधानानुसार कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय स्थलांतर हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय क्वारंटाईन हा संघसूची अंतर्गत केंद्रशासित विषय आहे. आणि कॉर्पोरेट कर हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची याच्यामधील विषयांबद्दल कंबाईनलाही क्वेश्चन आलेले आहेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेलाही क्वेश्चन विचारले जातात. इथं सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलाय. फक्त तुम्हाला कोणत्या सूचीमध्ये किती विषय आहेत, कोणता विषय कशाशी रिलेटेड आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर? बघा, तर संविधानाची जी 7वी अनुसूची आहे ना, या 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकार वाटप करणाऱ्या 3 याद्या आहेत. हे लक्षात ठेवा आधी की संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये, संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये काय दिले, इथं केंद्र आणि राज्यामध्ये जे अधिकार वाटप करणाऱ्या 3 याद्या आहेत त्या 3 याद्या दिलेल्या आहेत. आर्टिकल पण लक्षात ठेवा 246. जेव्हा असं स्पष्टीकरण तुम्ही प्रिपेअर करता तेव्हा याच्यावरती म्हणजे या पार्ट वरती आयोगाने काहीही क्वेश्चन विचारू द्या, तिथं तुम्हाला उत्तर आली पाहिजे. ठीक आहे. संघसूचीमध्ये किती विषय आहेत, किती विषय वगळले गेले वगैरे वगैरे सगळं वाचून ठेवा. संघसूचीमध्ये 98 विषय आहेत, म्हणजे मूळतः 97 होते ज्याच्यावरती संसदेला
कायदा करण्याचा विशेष अधिकार आहे. लँग्वेज समजून घ्या, लक्षात आलं? लँग्वेज तुम्ही इथं समजून घ्या. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला. राज्यसूचीमध्ये 59 विषय मूळतः 66 होते ज्यांच्यावर राज्यच कायदा करू शकतो. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय, मूळ 47 होते. इथं मात्र केंद्र आणि राज्य दोघंही कायदे करू शकतात. आर्टिकल फक्त विसरू नका, लक्षात घ्या. मग संघ सूची अंतर्गत विषयांचं जे वर्गीकरण आहे ना, तर या वर्गीकरणावरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय. इथं संघ यादी जर तुम्ही बघितली तर आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा संघ सूची अंतर्गत येणारा विषय आहे, म्हणून आपलं विधान ए जे आहे ते बरोबर आहे का? नाही. लक्षात आलं? संघ सूची अंतर्गत म्हटलंय, राज्य सूची नाही. आंतरराज्यीय स्थलांतर संघ सूची अंतर्गत येणारा विषय, म्हणून विधान ब पण बरोबर नाहीये. आंतरराज्यीय क्वारंटाईन केंद्र सूची अंतर्गत येणारा विषय, म्हणजे विधान आपलं सी जे आहे ते बरोबर आहे. आणि कॉर्पोरेट कर हा संघ सूची अंतर्गत येणारा विषय आहे. इतर राज्य सूची दिले तुम्हाला, म्हणजे विधान डी जे आहे ते बरोबर नाही. क्वेश्चन खूप सोपा आहे, फक्त त्यांनी काय केले माहिती का? क्वेश्चन लेंदी बनवलाय. क्वेश्चन लेंदी बनवलं की टाइम कन्झ्युमिंग होतो, पण तो टाइम युटिलाइज म्हणजे टाइम कमी करता आला पाहिजे तुम्हाला. तुमचं रीडिंग प्रॉपर पाहिजे की काय वाचलं पाहिजे आणि काय सोडून दिलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने, लक्षात घ्या, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत गोपनीयतेचा अधिकार दिला आहे? बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत गोपनीयतेचा अधिकार दिला आहे? डायरेक्ट आर्टिकल वरती क्वेश्चन आहे. कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 21. कलम 21 वरती क्वेश्चन विचारणं आयोगाला फार आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. मग इथं तुम्हाला 2017 मध्ये एससी न इथं काय केलं होतं? इथं गोपनीयता आणि त्याचं महत्व वर्णन करताना पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ, आता हे जे प्रकरण आहेत ना, हे प्रकरण याच्याशी रिलेटेड पण क्वेश्चन येतात की कोणतं प्रकरण कशाशी संबंधित आहे. ठीक आहे. मग इथं भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे प्रकरण होतं पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ याचा ऐतिहासिक निकाल देताना काय म्हटलंय की गोपनीयतेचा अधिकार मूलभूत आणि अविभाज्य आहे. ठीक आहे. गोपनीयतेचा अधिकार मूलभूत आणि अविभाज्य आहे. तो व्यक्तीशी संलग्न आहे. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय की इथं पुट्टास्वामी केस बद्दल लक्षात ठेवायचंय. आणि इथं काय म्हटलंय त्यांनी? गोपनीयतेचा मूलभूत आणि अविभाज्य अधिकार आहे असं सांगितलंय. म्हणजे तो त्या व्यक्तीशी संलग्न आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीबद्दलची सगळी माहिती आणि त्याने किंवा तिने घेतलेल्या निवडींचा समावेश आहे. ठीक आहे. कलम 21 अंतर्गत गोपनीयतेचा अधिकार जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत एक अंगभूत भाग म्हणून संरक्षित आहे. मग इथं जो पर्याय डी आहे तो आपला पर्याय डी काय आहे इथं बरोबर आहे. ठीक आहे. कलम 21. तर कलम 21 बद्दल अशा पद्धतीने क्वेश्चन आयोग विचारू शकतो जसं UPSC ने विचारले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख, बघा लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून संरक्षण प्रमुख CDS यांची कर्तव्ये काय आहेत? न्यूज मध्ये होतं त्याच्यामुळे थेरॉटिकल हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे सहाय्यक अध्यक्ष, तिन्ही सेवा प्रमुखांवर लष्करी कमांड वापरणं, तिन्ही सेवा बाबींवर संरक्षण मंत्र्याचे प्रमुख लष्करी सल्लागार. तर खाली तुम्हाला कोड दिलेत की तिन्ही सेंटेन्स मध्ये कोणते सेंटेन्स बरोबर आहे, कोणती कर्तव्य त्यांची आहेत. ठीक आहे. ओके. तर CDS बद्दल हा क्वेश्चन आहे. CDS न्यूज मध्ये होतं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आपलं उत्तर काय असेल बघा. बघा, संरक्षण प्रमुख म्हणजे CDS यांच्याबद्दल आपल्याला काय अभ्यासावं लागेल की कारगिल पुनरावलोकन समिती 1999. तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारा की अशा पद्धतीचं कंटेंट आपण केलंय का? कारगिल पुनरावलोकन समिती 1999 अहवालाचा अभ्यास करण्याचं काम सोपवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने 2001 मध्ये हे जे CDS पद आहे या पदाच्या निर्मितीची शिफारस केली होती. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. IMP करा, IMP. ठीक आहे. मग CDS पद ही लेफ्टनंट जनरल DB यांच्याकडे आहे.
शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली शेकटकर समितीच्या शिफारसीवरून त्याची स्थापना करण्यात आली होती. बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन जर आता एमपीएससी ने विचारले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नकोय, कारण का परीक्षा पद्धती बदलत आहे आणि कंटेंट जे आहे ते युपीएससीचं तुम्हाला विचारलं जाते. मग संरक्षण प्रमुख सीडीएस यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये काय समाविष्ट आहे? चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे कायमचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. म्हणजे विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. जरी सीडीएस तिन्ही सेवा प्रमुखांवर कोणतेही लष्करी कमांड वापरणार नसले तरी संयुक्त ऑपरेशन्स मध्ये ते त्यांच्यामध्ये समन्वय सुनिश्चित करतील, म्हणून विधान 2 जे आहे ते बरोबर नाही. तिन्ही सेवा बाबींवर माननीय संरक्षण मंत्र्याचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून काम करणे, म्हणून विधान 3 बरोबर आहे. ठीक आहे बघा, तर नेक्स्ट पॉइंट आहे त्रिसेवा संघटना एजन्सी कमांड यांचे प्रशासन मानवी संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेचे सदस्य असणे, म्हणून इथं डी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. तर अशा पद्धतीने इथं सीडीएस या पदावरती काय केलेलं होतं, क्वेश्चन विचारलेला होता. तर आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पण अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतात. म्हणजे कॉमन क्वेश्चन करू नका, थोडस नवीन कंटेंट तुम्ही करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा. संसदेमध्ये मनी बिलाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, मनी बिल जे आहे किंवा धन विधेयक याच्याबद्दल कॉमन क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले. तर इथं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलाय बघा. पहिलं विधान आहे कलम 109 आर्टिकल तुम्हाला विचारले. कलम 109 मध्ये मनी बिलाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. आर्टिकल आणि तरतुदी एकत्र करा. 4 लाइनर क्वेश्चन अशाच पद्धतीने विचारले जातात. ठीक आहे, तर कलम 109 मध्ये मनी बिलाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. सेकंड विधान आहे राज्यसभेमध्ये मनी बिल सादर केले जाणार नाही. थर्ड आहे राज्यसभा विधेयक मंजूर करू शकते किंवा त्यात बदल सुचवू शकते, परंतु ते नाकारू शकत नाही. चौथं विधान आहे राज्यसभेने अर्थ विधेयकामध्ये सुचवलेल्या सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या पाहिजेत. आणि इथे तुम्हाला खाली कोड दिलेत बघा. इथे तुम्हाला आर्टिकल चेक करायचं आहे, इथे राज्यसभेबद्दलची तरतूद चेक करायची आहे, आणि शेवटी तुम्हाला लोकसभेने आता बघा इथं जास्त अधिकार कोणाला असतात? लोकसभेला असतात, बरोबर. फक्त शफल करून दिलेला आहे, पाहिजेच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी पाहिजे, अशा पद्धतीनं. तर आपलं चुकतं काय माहिती का, आपण कंटेंट करतो पण आपण त्याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल करायचं विसरतो, त्याच्यामुळे आपल्याला तिथं क्वेश्चन अवघड वाटू शकतात. ओके, तर बघा संविधानाचं जे कलम 109 आहे ना, या 109 मध्ये मनी बिलासाठी एक विशेष प्रक्रिया नमूद केलेली आहे. लक्षात ठेवा की इथं 109 मध्ये मनी बिलासाठी एक विशेष प्रक्रिया नमूद केली, म्हणून इथं विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. ओके, क्लिअर. मनी बिल फक्त शब्द बघा लोकसभेत मांडता येतं आणि राज्यसभेत, ज्याला राज्य परिषद आपण म्हणतो, मांडता येत नाही, म्हणून विधान 2 जे आहे ते विधान 2 बरोबर आहे. कोणतं विधान का बरोबर आहे, कोणतं विधान का चुकीचं आहे हे तिथं तुम्हाला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, राज्यसभा केवळ धन विधेयकावर शिफारस करू शकते, परंतु त्यात सुधारणा करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार तिच्याकडे नाही, म्हणून विधान 3 बरोबर आहे. तर काय करू शकते? फक्त सुधारणा सुचवू शकते, पण नाकारू शकते का? नाही, कारण मनी बिलाशी रिलेटेड जास्तीत जास्त अधिकार कोणाला आहेत? लोकसभेला आहेत. ओके, राज्यसभेने अर्थ विधेयकात सुचवलेल्या सुधारणा ज्या लोकसभा इच्छित असल्यास नाकारू शकते, म्हणून विधान 4 बरोबर नाही, म्हणून आपला पर्याय जो आहे तो पर्याय सी बरोबर आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस कराल तिथं तुम्ही जे विधान चुकीचं आहे ते चुकीचं का आणि जे विधान बरोबर आहे ते बरोबर का हे तुम्हाला तिथं माहित असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे ईशान्य परिषदेबद्दल. अशा पद्धतीचं कंटेंट करायचं आपण विसरतो. तर ईशान्य परिषद NEC ची स्थापना ईशान्य परिषद कायदा 1971 द्वारे करण्यात आली. 2002 मध्ये NEC कायद्यात सुधारणा झाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या सदस्यांना परिषदेत समाविष्ट करण्यात आले? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असे क्वेश्चन स्टार करून घ्या, वारंवार रिवाइज करा, कारण NEC परिषद कायदा असे क्वेश्चन कुठं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये वगैरे बघायला मिळत नाहीत,
पण या ईशान्य परिषदेबद्दल आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं कंटेंट बघायला मिळून जाईल. पहिला ऑप्शन आहे घटक राज्याचे राज्यपाल, दुसरा आहे घटक राज्याचे मुख्यमंत्री, तिसरा आहे भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 3 सदस्य, चौथा आहे भारताचे गृहमंत्री. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर काय म्हटलं इथं की कोणत्या सदस्यांना परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ऑप्शन आपण बघूया. सॉरी, जस्ट एक मिनिट थांबा. तर क्वेश्चन नंबर 1 जे आहे ते क्वेश्चन नंबर 1 याचा आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3. इथे तुम्हाला परिषदेची संरचना लक्षात ठेवायची आहे. 2002 हा कायदा लक्षात ठेवायचा आहे. घटक राज्याचे राज्यपाल, घटक राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेले 3 सदस्य. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं गृहमंत्री नसतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मनाईचा आदेश किंवा याला काय म्हणू शकतो आपण, प्रतिषेध. प्रतिषेध हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांनी कोणाला आणि कोणत्या उद्देशाने जारी केलेला आदेश आहे. बघा, याच्याबद्दल पूर्वी तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. इथं तुम्हाला थेरी फॉर्मॅट मध्ये विचारलाय. पहिला ऑप्शन आहे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला विशिष्ट कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश जारी केलेला आहे. संसद ऑब्लिक विधानसभा दारूबंदी कायदा पारित करेल. तिसरा आहे कनिष्ठ न्यायालयाला खटल्यात कार्यवाही सुरू ठेवण्यापासून रोखणे. आणि चौथा आहे सरकारला कोणत्याही असंवैधानिक धोरणाचं पालन करण्यापासून रोखणे. तर हा जो आदेश आहे, हे जे आदेश असतात ना, रीट्स म्हणतो आपण, त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. आन्सर काय येईल बघा, क्वेश्चन सोपं आहे, जास्त अवघड नाही. रीट जो आदेश आहे ना, सर्वोच्च न्यायालय, आर्टिकल लक्षात ठेवा, कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत हेबियस कॉर्पस आदेश, प्रतिबंध आणि को वॉरंटो जारी करू शकतात. हे आपण कॉमन कंटेंट मध्ये वाचलेलं असतं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त संसद कलम 32 अंतर्गत इतर कोणत्याही न्यायालयाला हे रीट जारी करण्याचा आदेश देऊ शकते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो की इतर न्यायालयाला हे आदेश देऊ शकते का, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. लक्षात ठेवा. मग हे जे प्रतिषेध आहे याचा अर्थ काय होतो बघा, प्रतिषेध म्हणजे निषेध, बरोबर. शब्दशः अर्थ काय आहे, निषेध करणे. मग कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जे उच्च न्यायालय आहे ना, उच्च न्यायालयाकडून हे जारी केले जाते. अशा प्रकारे क्रियाकलाप निर्देशित करणाऱ्या आदेशाप्रमाणे प्रतिबंध निष्क्रियतेला निर्देशित करतो. क्वेश्चन सोपे आहेत की नाही, काही अवघड नाही. या क्वेश्चन मध्ये काय अवघड आहे, काहीच अवघड नाहीये. लक्षात आलं, क्लिअर. तर हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. केवळ न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाऱ्यांविरुद्धच्या मनाई जारी केली जाऊ शकते. प्रशासकीय अधिकारी, कायदेमंडळ संस्था, खाजगी व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध उपलब्ध आहे का, नाही. म्हणून इथं पर्याय सी बरोबर आहे. लक्षात ठेवा. निषेधाचा आदेश हा एक कायदेशीर शब्द आहे, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, ज्याचा अर्थ प्रतिबंध करणे, प्रतिबंधित करणे असा होतो आणि त्याला स्थगन आदेश असंही म्हणतात. याला आयएमपी करा, म्हणजे अल्टरनेट आयएमपी करा. स्थगन आदेश असं जर तुम्हाला दिलं तिथं प्रतिषेधच्या ऐवजी जर स्थगन आदेश दिलं तर तुम्ही म्हणाले हे स्थगन आदेश कुठे आहे, आम्हाला माहितच नाही, आम्ही तर फक्त प्रतिषेध वाचलं. लक्षात आलं, क्लिअर. अशा पद्धतीनं अल्टरनेट वर्ड्स वापरले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, इथं अ करा, इथं ब करा, इथं क आहे, ड आहे. बघा, खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल हे त्या राज्यातील कोणत्याही समुदायाला जमाती म्हणून मान्यता देतात आणि घोषित करतात. याला अ म्हणा. ठीक आहे. ब आहे एका राज्यात एखाद्या समुदायाला अनुसूचित जमाती म्हणून घोषित करते. आणि क आहे घोषित करणे आवश्यक नाही तर
दुसऱ्या राज्यातही तसे होणे आवश्यक नाही, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा पद्धतीचा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. ठीक आहे. ओके, म्हणजे एका राज्यामध्ये घोषित केलं तर दुसऱ्या राज्यामध्ये घोषित केलंच पाहिजे असं नाही. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. उत्तर काय येईल बघा. अनुसूचित जमातीची व्याख्या जर बघितली तर भारताच्या संविधान कलम 366 पोट कलम 25 हे जे आर्टिकल आहेत ना, आर्टिकल वरती क्वेश्चन येऊ शकतात. 366 पोट कलम 25 मध्ये तरतूद आहे की अनुसूचित जमाती म्हणजे अशा जमाती किंवा आदिवासी समुदाय ज्यांना संविधानाच्या आर्टिकल 342 अंतर्गत अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, 342 पोट कलम 1 राष्ट्रपती कोणत्याही राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत म्हणजे राज्याच्या बाबतीत राज्यपालांशी सल्लामसलत केल्यानंतर त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही जमाती आदिवासी समुदाय ऑब्लिक जमातीचा भाग किंवा समुदायांच्या गटांना अनुसूचित जमाती म्हणून इथं निर्देशित करू शकतात. म्हणून विधान 1 जे आहे हे विधान 1 बरोबर नाही. विधान 1 काय दिले आपल्याला की राज्यपाल हे त्या कोणत्या राज्यपाल करू शकतात का नाही, लक्षात घ्या. राज्यपालांचा सल्ला घेतला जातो. ठीक आहे. ओके, क्लिअर. सेकंड पॉइंट बघा. अनुसूचित जमातीची यादी राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी विशिष्ट आहे आणि एका राज्यात अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेल्या समुदायाला दुसऱ्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे का, नाही, असं नसतं. बरोबर. म्हणून विधान 2 जे आहे हे बरोबर आहे. तर आपला पर्याय काय आहे इथं बी बरोबर आहे. एवढे साधे सोपे क्वेश्चन विचारलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि शेवटचा क्वेश्चन हा. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. ओके, पहिलं विधान आहे पंतप्रधानांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात. बरोबर आहे का बघा. दुसरं विधान आहे केंद्रीय पातळीवर भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही आणि या दोन्हीपैकी कोणतं विधान बरोबर आहे तुम्हाला विचारलंय. पहिला ऑप्शन आहे फक्त 1, दुसरा आहे फक्त 2, तिसरा आहे 1 आणि 2, चौथा आहे 1 किंवा 2 नाही. असे ऑप्शन असतात UPSC ला आणि आपल्यालाही असेच क्वेश्चन येतील. बघा, राष्ट्रपतींच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री काय करतात, संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात. म्हणून विधान 1 बरोबर आहे का, नाही. कोण करतं ते इथं तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. बरोबर. भारतीय संविधानाच्या कलम 112 अनुसार राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर त्या वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचं विवरणपत्र सादर करतील, ज्याला आपण काय म्हणतो बजेट म्हणतो किंवा वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणतो. भारतीय संविधानाच्या कलम कितीनुसार 113 नुसार भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय संघ पातळीवरती अनुदानाची मागणी करता येत नाही. म्हणून विधान 2 जे आहे ते बरोबर आहे. तर कोणतं विधान का बरोबर आहे, कोणतं विधान का चुकीचं आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं UPSC 2024 ला इंडियन पॉलिटी मध्ये क्वेश्चन विचारलेले होते. प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. किती सिलेक्टेड टॉपिक मधून क्वेश्चन विचारलेत हे तुम्ही थोडंसं निरीक्षण करा. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र वन स्टॉप सोल्युशन आहे. तुम्ही प्रिलियम आणि मेन्स मध्ये खूप चांगला स्कोर करू शकता. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.